गायत्री किचनवर आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कुरकुरीत साबुदाणा बटाट्याची चकली। तर बघा किती सुंदर चकल्या झाल्या आहेत, तर तुम्ही नक्की करून बघा। खूप छान होतात आणि कुरकुरीत होतात आणि कलर तर बघा किती सुंदर आला आहे आपल्या चकलींचा। आपण सुरुवात करूया चकल्या कशा बनवायच्या ते। इथे घेतले आपण 1 किलो साबुदाणे छान आता आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। पाणी थोडं जास्तीच ठेवायचं साबुदाण्यामध्ये। आपल्याला आता इथे साबुदाणा छान भिजवून घ्यायचा आहे। आता मी हा साबुदाणा रात्रभर भिजवून ठेवणार आहे। आता बघा पाणी किती घेतलेलं आहे, आपला एक पेरूचा बोट एवढा जाईल एवढंच पाणी ठेवायचं आहे। आता हा साबुदाणा रात्रभर मी ठेवून देणार आहे। आता आपण हा साबुदाणा सकाळीच बघणार आहोत। तर आता मी सकाळी हा साबुदाणा बघितला तर बघा किती छान पैकी भिजलेला आहे, दिसत असेल तुम्हाला बघा। आता आपण 1 लिटर पाणी छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। छान पाणी उकळलं की मग आपण हा रात्रभर साबुदाणा भिजवला होता त्याच्यामध्ये हे गरम पाणी मिक्स करून घेणार आहोत। आता आपण हा साबुदाणा पूर्ण छान मिक्स करून घेतला आहे गरम पाण्यामध्ये। आता आपल्याला हा साबुदाणा 2 किंवा 3 तासासाठी छान आता हा आपण झाकून ठेवून देणार आहोत। आता आपली पुढची प्रोसेस, आता हा साबुदाणा मी एक मोठ्या कढईमध्ये काढून ठेवून दिलेला आहे। आता तो 2-3 तास छान मस्त भिजू द्यायचा आहे गरम पाण्यामध्ये। आता आपण इकडे 2 किलो बटाटे घेतलेले आहे। 1 किलो साबुदाण्याला आपल्याला 2 किलो बटाटे घ्यायचे आहे। आता आपण इकडे गॅसवर पाणी ठेवून घेतलेलं आहे। आता हा बटाटा आपण छान याच्यामध्ये उकळून घेणार आहोत। 2 किलो बटाटा घेतलेला आहे मी। आता त्याच्यात थोडं मी मीठ टाकलेलं आहे। आता आपण हा कुकर बंद करून घेणार आहोत। बटाटे छान आपल्याला उकळून 2-3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे। तर बटाटा आपला छान उकळून झालेला आहे। त्याची साल जेव्हा आपण बटाट्याची काढतो ते एका वाटीत पाणी घ्यायचं, त्याच्याने बटाट्याची साल पटापट निघते। आता आपण ही पूर्ण साल व्यवस्थित काढून घेणार आहोत। 3 तास झाले असतील आपल्या साबुदाण्याला छान मस्त भिजून। आता तो साबुदाणा आपल्याला गॅसवर छान, आता आपण बटाट्या पूर्ण साल झाली काढून की मग तो आपण भिजवलेला साबुदाणा आता आपण तो गॅसवर ठेवणार आहोत। तर तो गॅसवर मी आता ठेवलेला आहे। बघ आता आपण गॅस लावून घेणार आहोत आणि जो साबुदाणा होता रात्रभर ठेवलेला, सकाळी उठून त्याच्यात आपण गरम पाणी टाकलं 1 लिटर 1 किलो साबुदाण्याला। आता आपण गॅसवर तिकडे आपला साबुदाणा छानपैकी 2-3 वाफ घेऊन घेणार आहोत। तोपर्यंत आपला बटाटा आपण इकडे छान चाळणीमध्ये बारीक बघा असा करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे चाळणी असणार तर तुम्ही, आपल्याकडे खोबरं किसायची चाळण असते ना किसणी, त्याच्याने किसला तरी चालेल। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण थोडं पाणी घ्यायचं वाटीत, थोडं त्याच्यात तेल टाकायचं। जो आपण बटाटा चाळणीमध्ये काढतो तो चिपकून जातो, तर थोडं तेल पाणी चाळणीला लावलं ना तर पटापट आपला बटाटा चाळणीमधून छान बारीक निघतो आणि दुसरं म्हणजे चिपकत नाही। आता आपण हा बटाटा पूर्ण चाळणीमधनं इकडे काढून घेणार आहोत आणि इकडे आपला साबुदाणा छानपैकी गॅसवर आपण छान 1-2-3 वाफ घेऊन घेणार आहोत। आता आपला बटाटा असा करायचा आहे आपल्याला बारीक, त्याच्यात जाड राहू द्यायचं नाही, नाहीतर मग आपण चकली काढताना आपली चकली तुटते। आता आपला साबुदाणा इकडे छान मस्त बघा त्याचा कलर बदलत आहे। त्याला असं पाण्यासारखा कलर होस तोपर्यंत छान आपल्याला वाफवून घ्यायचा आहे साबुदाणा। ही खूप महत्त्वाची टीप आहे, ती नक्की लक्षात ठेवा की साबुदाण्याचा पूर्ण कलर छान असा
पाण्यासारखा होस तोपर्यंत आपल्याला करून घ्यायचा आहे। आता आपला बटाटा इकडे पूर्ण करायला आलेला आहे, तोपर्यंत आपला साबुदाणा पण इकडे छान होत आहे। आता आपण हा बटाटा पूर्ण चाळणीमधनं बारीक करून घेणार आहोत। जर आपण चाळणीमध्ये असा केला ना तर आपली चकली बिलकुल तुटत नाही। आता आपला पूर्ण बटाटा काढून झालेला आहे चाळणीत। आता आपण हा बटाटा 2 किलो घेतला होता। आता आणि 1 किलो आपला साबुदाणा होता। आता हा बटाटा आपण जो आपला साबुदाणा छानपैकी गॅसवर होत होता त्याच्यात टाकणार आहोत। आता मी 2 चमचे चटणी टाकलेली आहे आणि 2 चम्मच मीठ टाकणार आहे। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही 3 चमचे पण टाकू शकता चटणी। मीठ आपण चव अनुसार टाकायचं। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपण बारीक केलेला बटाटा। आता बटाटा छान आपल्याला याच्यात पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे। तर बघा किती छान मिक्स होत आहे आणि गॅस माझा चालूच आहे। साबुदाणे बटाटे छानपैकी आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहोत। त्याच्यात आपण चटणी आणि मीठच टाकलेलं आहे। आता आपण हे छान वाफवून घेणार आहोत। आता आपण एक कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आणि पूर्ण पीठ असं छान मिक्स करायचं। खाली वरतीपर्यंत छान मस्त मिक्स करून घ्यायचं। त्याच्याने छान एक वाफ मस्त बसते आपल्या पिठाला बटाटा साबुदाण्याची। खूप सोपी पद्धत आहे ही, पण तुम्ही एकदा नक्की करा। छान वाफवून घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्याने चकली तुटत नाही। तर बघा तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आपल्या पिठाचा कलर बघा कसा बदलत आहे। वाफवून घ्यायचं म्हणजे चकली खूप 2 पटीने छान अशी मोठी चकली होते। आता मी हे 5 मिनिटासाठी छानपैकी वाफू देणार आहे। पुढची प्रोसेस म्हणजे आता आपण ही पीठ झालं आहे की नाही बघा, कपड्याला थोडं तरी चिपकत आहे का, आणि बघा किती छान वाफून झालेलं आहे आपलं पीठ। तर आपण आता ही पीठ चकली करायला घेणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की सांगा। तर बघा किती छानपैकी आपलं पीठ मस्त एकजीव झालेला आहे पूर्ण। आता आपण पटापट चकल्या करून घेणार आहोत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा चकली करतो आपण एकट्याच असतो, आपल्या सोबतीला कोणी राहत नाही, म्हणून आपण एक पिशवी घ्यायची कॅरी बॅग। आपण किराणा दुकानावर कोणताही आपल्याकडे सामान आला की आपल्याकडे येतेच। त्या पिशवीने सोऱ्यामध्ये छान पीठ भरायचं, हाताला बिलकुल चिपकत नाही। मी तुम्हाला दाखवत आहे। आणि चकली बघा तुटते आहे का ते पण मला नक्की सांगा। एकसारखी चकली येते आणि खायला तर खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। हे बघा तुटते आहे का आपली चकली, एकसारखी होत आहे। बटाटा फक्त व्यवस्थित आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे। चाळणीमध्ये करा किंवा तुमच्याकडे खोबरं किसायची चाळणी असेल त्याच्याने पण केला तरी चालेल। तर बघा किती छान आपली चकली होत आहे। हे बघा ही किती छान पैकी आपण असं पिशवीने पण भरू शकतो आणि हात बिलकुल भरत नाही। साबुदाणा हा चिकट असतो त्याच्याने खूप हात भरतो, त्याच्यामुळे एक पिशवी हातात घालायची आणि पटापट आपल्याला असं पीठ भरून घ्यायचं आणि पटापट आपण अशा चकल्या करून घ्यायच्या। तर बघा किती सुंदर चकल्या होत आहे आपल्या। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा आणि काही चुकलं असेल तर मला माफ करा। माझे साबुदाणा बटाट्याचा पापडचा व्हिडिओ खूप छान व्हायरल झाला आणि खूप छानपैकी छान कमेंट आल्या मला। तर तुम्ही मला नक्की सांगा, तुम्ही ही चकली पण केली ना तर तुम्हाला खूप आवडेल। तर बघा तुटते का आणि किती पटापट होत आहे आपल्या चकल्या आणि खूप सोपी पद्धत आहे। जर ही
तुम्ही वापरून पाहिली ना की साबुदाणा छानपैकी आपण रात्रभर भिजवायचा, सकाळी उठून त्याला उठल्याबरोबर आपण त्याच्यामध्ये गरम उकळतं पाणी 1 लिटर तरी टाकायचं 1 किलो साबुदाण्याला आणि छान 2 किंवा 3 तासासाठी छान भिजू द्यायचं साबुदाण्यामध्ये गरम पाणी. आणि छानपैकी मग नंतर आपल्याला कढईमध्ये छान साबुदाणा वाफवून घ्यायचा. आणि पुढची प्रोसेस तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलीच आहे, ती नक्की बघा. आता आमच्याकडे तर ऊन येत नाही, मी तर सर्व चकल्या घरातच टाकते. दुसऱ्या दिवशी बाल्कनीत ऊन आलं की मग मी वाळवायला टाकते. तरी आमच्या इथे 2 किंवा 3 दिवस वाळवायला लागतात. तर तुम्ही पण करू शकतात घरच्या घरी आपल्या सोप्या पद्धतीने. तर नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पीठ छान शिजलं म्हणजे आपली चकली बिलकुल तुटत नाही. तर पीठ छान आपल्याला बटाटा साबुदाणा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि साबुदाणा छान कढईमध्ये असा पाणी कलर येऊस्तोपर्यंत छान वाफवून घ्यायचा. म्हणजे आपली चकली तुटत पण नाही आणि खुसखुशीत कुरकुरीत पण होते. मीने आता सर्व चकल्या प्लॅस्टिकच्या कागदावर टाकून घेतलेल्या आहे. तुमच्याकडे जर हा कागद नसणार तर तुम्ही एक कॉटनचा कपडा असतो ना, त्याच्यावर पण टाकल्या तरी चालेल. उन्हामध्ये छानपैकी आपल्याला चकल्या चांगल्या वाळून घ्यायच्या आहेत. जितक्या छान चकल्या आपल्या वाळतील ना तितकी चकली छानपैकी फुलते. तर मग बघा आपल्या आता चकल्या पूर्ण झाल्या आहेत. बघा चकली तरी आपली कुठे तुटत आहे का? बघा किती छानपैकी आपल्या एकसारख्या चकल्या दिसत आहेत. तुम्ही नक्की करून बघा माझ्या पद्धतीने ही चकली. तुम्ही दरवर्षी माझ्या पद्धतीनेच चकली करणार ही तुम्हाला मी 100% गॅरंटी देऊन सांगते. आणि आता आपल्या इथे सर्व चकल्या झालेल्या आहेत. तर बघा चकल्या किती एकसारख्या दिसत आहे आणि किती झाल्या आहे, भरपूर झाल्या आहेत. 1 किलो साबुदाणा आणि 2 किलो बटाट्याच्या एवढ्या चकल्या झाल्या आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट पण छान येतात आहे तुमच्या. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपल्या चकल्या बघा किती छान वाळून कलर तर बघा किती सुंदर आलेला आहे. 2-3 दिवसपर्यंत चांगल्या उन्हामध्ये आपल्याला चकल्या रोज वाळून घ्यायच्या आहेत. जितक्या छान चकल्या वाळतात ना तितक्या छान कुरकुरीत तळल्या जातात. तर चला मग मी तुम्हाला आता पूर्ण चकल्या वाळवल्यावरच दाखवते. हे बघा किती वाळून भरपूर चकल्या झाल्या आहेत बघा. ते दिसायला तर किती छान दिसत आहेत. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने. अशी चकली तुम्हाला खूप आवडेल. तर चला मी आता तुम्हाला चकली पण तळून दाखवणार आहे की आपली चकली कशी तळून दिसते आणि कशी कुरकुरीत लागते ते पण. तर बघा आपली चकली तळून झालेली आहे. तर बघा किती छान दिसत आहे. आता मी तुम्हाला इथे 5-6 चकल्या छानपैकी तळून दाखवणार आहे आणि खाऊन पण दाखवणार आहे की आपली चकली कशी झालेली आहे. तर बघा चकल्या व्यवस्थित आपल्याला उन्हामध्ये छान वाळून घ्यायच्या आहेत. मगच आपण चकल्या तळायला घ्यायच्या. आता आपल्या सर्व चकल्या बघा किती छानपैकी तळून झालेल्या आहेत. आणि बघा आपली चकली आधी केवढी होती आणि तळल्यावर बघा केवढी झाली. म्हणून तुम्ही नक्की चकली करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आता बघा मी तुम्हाला चकली किती कुरकुरीत झालेली आहे ते दाखवणार आहे. आणि चकलीचा आवाज तर बघा किती कुरकुरीत येत आहे आणि तेलकट तर बिलकुल झाल्या नाही आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा
आणि खाल्ल्यावर तर आवाज बघा किती कुरकुरीत येतो. साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या चकल्या कुरकुरीत आणि खुसखुशीत. तुम्ही सुद्धा करून बघा नक्की. कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. प्लीज सर्वांनी सपोर्ट करा मला. धन्यवाद.